मंत्री दीपक केसरकर यांच्या विजयामध्ये अनेक हात होते. त्याच्यात एक लाडकी बहीण अर्थात आमच्या सावंतवाडीकरांची लाडकी बहीण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णाताई पुरगावकर आपल्यासोबत आहेत. अन्नपूर्णा मॅडम, स्वागत आहे तुमचं. आज भाईंचा चौकार मारलेला गेलेला आहे. लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान केलेलं, मतपेटी जाहीर झाली. काय सांगा? अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि अतिशय आनंदाचे क्षण आहे. आपलं दीपक भाई भरघोस मताने निवडून आले. जसं कोकणात नव्हे तर पूर्ण राज्यात आपलं महायुतीचे सरकार आले आहे. हे सर्व हे क्रेडिट जातो आपल्या लाडकी बहिणीला, लाडके भावांना, लाडकी शेतकऱ्यांना जातो आणि सगळ्या युवकांना जात आहे. प्रत्येक आपलं मतदार हे सुज्ञ आहेत. आपल्या मोदींनी सांगितलेले आहे प्रत्येक ग्राउंड लेवलवर जाऊन काम करा, सबका साथ सबका विकास आहे. हे बोधवाक्य घेऊन सर्वांनी मतदान केलेले आहे आणि आपलं मतदार आहे खूप सुज्ञ आहे. नक्कीच सुज्ञ मतदारांनी कौल दिलेला आहे. ताई, नगरपालिका इलेक्शन आहे. लाडक्या बहिणींनी सुद्धा राजकारणात यामुळे नेहमी लाडक्या बहिणीच्या पाठीशी असतात. काय सांगा? नेहमी मी समाजकार्यामध्ये आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आरक्षण पडले तर मी आपल्या शहरासाठी आणि आपल्या समाजासाठी नेहमी मी कटिबद्ध आहे. हे तुमचा आशीर्वाद सर्वांची माझ्यावर असू दे असं तुम्हाला विनंती. नक्कीच अन्नपूर्णा कोरगावकरांनी सांगितलं की नेहमीच समाजकार्यात ते असतात आणि असे अनेक चांगले सच्चे समाजकारणी केसरकरांच्या पाठीमागे होते. म्हणूनच हा दिग्विजय त्यांनी संपादन केलाय असं म्हणायला हरकत नाही.